नमस्कार मित्रांनो, OTG मराठी म्हणजेच ऑक्टापॅड टेक्निकल गुरु मराठी या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या या भागामध्ये प्रॅक्टिसचा जो पुढचा भाग आहे तो आपण शिकणार आहोत. तर मागच्या भागात मी तुम्हाला 3 पद्धतीने आपण प्रॅक्टिस कशा पद्धतीने करू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आता या व्हिडिओमध्ये पुढच्या पद्धती ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो. व्हिडिओ आपल्या कामाचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल आपण तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर बघूया आपण. मला दाखवतो आता जो चौथा लेसन जो आहे तो कोणता आहे. तो मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3 लेसन बघितले, तर आपण चौथ्या लेसनला सुरुवात करूया. तर सुरुवातीला हा राईट हँड मित्रांनो प्रॅक्टिस पॅडवरती बाउन्स करायचा, राईट लेफ्ट राईट अशा पद्धतीनं. त्यानंतर अपोजिट सेम तशाच पद्धतीनं लेफ्ट राईट लेफ्ट अशा पद्धतीने आपण करायचा. तर त्याचा पूर्ण इक्वल काय होणार मी तुम्हाला दाखवतो. राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट अशा पद्धतीनं हा चौथा लेसन मित्रांनो. त्याच्यानंतर पाचवा जो लेसन आहे तो मी तुम्हाला सांगतोय. राईट लेफ्ट राईट राईट लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट हा पॅराडिडल आहे मित्रांनो. हा तुम्ही जशा पद्धतीनं तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर मी तुम्हाला परत एकदा दाखवतोय. राईट लेफ्ट राईट राईट लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट राईट राईट लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट अशा पद्धतीनं पॅराडिडल झाला मित्रांनो. आणि फ्लोम जो आहे तो दोन्ही स्टिक एक साथ बाउन्स करायच्या आणि लेफ्ट साईडची किंवा राईट साईडची मित्रांनो ती तुम्ही एक म्हणजे नाही का अशा हलक्या म्हणजे त्याला एक टच म्हणून करायची, त्याला फ्लोम म्हणतात. तर तुम्हाला मी फ्लोम दाखवतो. राईट 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 लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. अशा पद्धतीने फ्लो केला जातो मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजेच आपल्याला वेळोवेळी या चॅनलची नोटिफिकेशन म्हणजे तात्काळमध्ये आपल्याला माहिती मिळून जाईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबा मित्रांनो. धन्यवाद.